बघू शकता हे आमचं संबोधी बुद्ध विहार. अखंड विश्वास शांतीचा महामार्ग दाखवण्याचा कार्य भगवान गौतम बुद्ध, भारतीय गणित शिकवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचारणातील अभिवादन. बंधूंनो, आजच्या या आपल्या संबोधी विहार या विहाराचा 19वा वर्धापन दिवस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची 135वी जयंती तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2588 जयंती, छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती अशी सर्व महापुरुषांची एक संयुक्त जयंती म्हणून आपण इथे साजरी करत आहोत. आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं प्रिय तपस्वी सेवा मंडळ या मुंबई आणि ग्रामीण या दोन्ही मंडळाकडून सर्वांचं स्वागत करत आहोत. बंधूंनो, आजचा हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आम्हा मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष आमचे सर्व आयुष्यमान शांतारामजी विपुल पवार हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील असं त्यांच्या नावाची सूचना आहे. धन्यवाद. त्या भारतीय घटनेचे संरक्षणकरा भारतरत्न भूतसंत परमपूज्य डॉक्टर आंबेडकर, त्या महाराष्ट्राच्या आरोग्य शिवाजी महाराज आणि श्रावण महाराज उच्च शिक्षणाचे उदाहरण महात्मा ज्योतिराव फुले, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई या सर्व महापुरुषांच्या राष्ट्रीय प्रयोजन बंधुवर राज्यात हा मंडळ जगून त्यांचे अतिशय सुद्धा त्यामुळे सर्वांचे स्थान बनवले. अखंड विश्वाला शांती भगवान गौतम बुद्ध तुम्ही विनक्त करण्यासाठी वंचितांना मानव हक्क मिळण्यासाठी या महामानवाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे प्रयत्न केले त्या डॉक्टर बाबासाहेबांना आणि भगवान बुद्ध त्याचप्रमाणे शिवाजी महाराज यांना मानवंदना करतो. आणि आता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हणून माझी निवड केलेली आहे. तरी देखील सदर प्रसंगी माझी निवड केली त्या निवडची मी स्वीकार करतो. आणि पुढील बंधूंनो, आपल्या इथे वंचित बहुजन आघाडी यांचे अध्यक्ष धर्मपुरी गट आयुष्मान पवारसाहेबांचे उपस्थित त्यांना विनंती करतो आपण स्थानापन्न आहोत. बंधूंनो, कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी पंचांग प्रणाम होईल. कीर्तन पद्धती, बुद्धपूजा पाठ, भीमस्मरण, भीमस्तुती, बुद्धवंदना, धर्मवंदना, संघवंदना, परित्राण पाठ, सतसुख गाथा, आशीर्वाद गाथा आणि सर्व कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर शरणार्थ होऊन जे मुलं वार्षिक परीक्षेमध्ये पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केला जाईल. ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार समारंभ केला जाईल आणि शरणार्थ झाल्यानंतर हा कार्यक्रम तिथे समाप्त केला जाईल. म्हणून हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी धार्मिक विधी करणं गरजेचं आहे. मी आपल्या सर्वांची अनुमती मागतो, सर्वांनी मागतो. मी बौद्धाचार्य नाही आहे, परंतु धार्मिक विधी आपल्याला इथे करावा लागणार आहे. आणि हा धार्मिक विधी करताना माझ्याकडून काही उच्चार म्हणा किंवा काही विधी करताना चूक झाली तर ते आपण सांभाळून जाईल अशी मी नम्र विनंती करतो आणि पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. मी आजच्या अध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या फोटोवर पुष्पहार अर्पण करावा. सर्वांनी साधूला द्या. साधू साधू
आम्हा मुंबई मंडळाचे तसेच ग्रामीण मंडळाचे खजिनदार आयुष्यमान बाळाराम पवार यांना मी विनंती करेन की त्यांनी प्रोजेक्ट सर्वांनी साक्षात द्या. साधू साधू साधू. आम्हा ग्रामीण मंडळाचे ज्येष्ठ सभासद आयुष्यमान जोगीरावजी पवार साहेब यांना विनंती करेन आपण येऊन व्यवस्थित प्रोजेक्ट करा. सर्वांनी साधू द्या. साधू साधू साधू. आम्हा मुंबई मंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान प्रकाश पवार यांना विनंती करतो की त्यांनी येऊन प्रोजेक्ट करा. सर्वांनी साधू द्या. साधू साधू साधू. मी सर्व महिलांना विनंती करेन की आपण पुढे गिफ्ट प्रोजेक्ट करा. सर्वांनी साधू द्या. साधू साधू साधू. मी सर्वांना विनंती करतो ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघ्यावर बसून पंचायत प्राणायाम करायचे आपल्याला. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघ्यावर बसा. सर्वांनी विसर्जन पद्धतीमध्ये सहभागी व्हायचे. सामुदायिक विसर्जन पद्धती घेतो आपण. नमो तस्मै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्मै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्मै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. बुद्धं शरणं गच्छामि.
बुद्धं शरणं गच्छामि तत्यन्त धम्मं शरणं गच्छामि तत्यन्त संघं शरणं गच्छामि पाणिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अभिन्नदानं वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादधाना वीरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 पूजा होते सर्वांनी शांतता राखा आणि सर्वांनी शांत चित्ताने ग्रहण करा वन्नगंध गुणोपेतं एकं कुसुमसंतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोजे पूजे बुद्धं कुसुमेन नयनं पूर्णेन वेदेन लवान्मोघं पूर्वं विलायति यथायधम्मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदीप्तेन दीपेन तमदन्त्रिणा त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोर्घं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनवः धातु धातुगद्धे लङ्कायुजम्बूदीपे तिजसपुरवरे नागलोके युतूपे सभ्ये भूतसबिम्बे सकलवसनसे केशलोमानि धातुवन्दे सभ्येऽपि बुद्धं दशकल्पमुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सप्तसप्तधानि सुसतिजं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा बंधूंनो ह्याच्यामध्ये थोडंसं बदल करतो आपण जी बुद्ध पूजा केलेली आहे त्याचा मराठीत मी अनुवाद वाचून दाखवतो सर्वांनी तो शांत चित्ताने ऐकून घ्या आता जी आपण बुद्ध पूजा केलेली आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे मी वर्ण सुगंध आणि सुंदर गुणांनी युक्त अशा फुलांनी भगवान बुद्धाच्या चरण कमलांची पूजा करतो किंवा करते या फुलांनी मी बुद्धाला पूजितो किंवा पूजिते या पुण्याने मला निर्माण प्राप्त होऊ हे फूल जसे कोमसते तसे माझे शरीर विनाशाकडे जाईल अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणाऱ्या त्रिलोक्यतील बुद्धांची लख प्रकाश देणाऱ्या दिव्याने मी पूजा करतो किंवा करते अनेक प्रकारचे सुगंधी द्रव्ये मिसळलेल्या गंधाने ज्याचे शरीर सुगंधी आहे अशा तथागताची मी पूजा करतो किंवा करते बुद्ध धर्म संघ यांना तसेच लंका जंबूद्वीप नागलोक यामधील स्तूपांमधून बुद्धाच्या जगातील जितके अवशेष स्थापित आहेत त्या सर्वांना मी वंदन करतो किंवा मी वंदन करते सर्व 10 दिशांमधून जितकी बुद्धांची प्रतीके आहेत तसेच 10 मायने परिपूर्ण अशा बुद्धांच्या शरीराचे केश वगैरे अवशेष स्थापिलेल्या चैत्य आहेत त्या सर्वांना मी वंदन करतो किंवा वंदन करते सर्व ठिकाणी स्थापिलेल्या चैत्यांना बुद्ध शरीराच्या अवशेषांना व महान प्रज्ञा प्राप्त केलेल्या बुद्ध रूपांना मी वंदन करतो किंवा मी वंदन करते हे सर्व बुद्धाची प्रतीके आहेत असा या बुद्ध पूजेचा मराठी अनुवाद आहे आपण पुढे जाऊया सर्वांनी स्मरण करूया सकल बीजं विदुरज्ञानं देवरूपं सुजीव निपुण चक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्त निभयकामं सुरत धम्मं सुतेन वीरतरज्य सृजनमेकं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि सर्वांनी भीमस्तुती मध्ये सहभागी व्हा दिव्य ब्रह्मरत्नकु साधु वर्गानु आद्य गुणभूषको भीमराजा
संघासनी भीमराजा साधु साधु साधु. बुद्ध वंदना होत आहे. सर्वांनी शांत करावं. इतिसो भगवा अर्हं सम्मा समृद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदो पंचरो पुरुष ब्रह्मचारिणी सत्ता देव मंसारं बुद्धो भगवाति बुद्धो यावतीतं पर्यन्तं शरणं गच्छामि. एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पशुपालनाचे बुद्धा अहं वंदामि सर्वदा. नत्थि मे शरणं बुद्धो मे शरणं वरम्. एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. उत्तमं येन वन्देह पादपटुं वरुत्तमम्. बुद्धेयो फलितो देषु बुद्धो गम्तो मम. यं किञ्चिदतरं लोके विजति विविधाभूतु. रतनं बुद्धसमं नत्ति तस्मासौति भवन्तु मे. यो समीसिनो वरबोधिमुनि मारससेन महति विजयत्वा संबोधि मागच्छ अनंतानो लोकतमं परमामि बुद्धं. धम्मवंदना होत आहे. स्वागतो भगवतो धम्म संगीतो उत्थानिको अय्यपसिको उपनियको पच्चत वेदितो विज्ञेति धम्म यावतं येतं पर्यन्तं शरणं गच्छामि. एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पशुपालनाचे धम्म अहं वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं बुद्धो मे धम्मो मे शरणं वरम्. एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. उत्तमं येन वन्देऽहं धम्मच द्विविधं वरम्. धम्मे यो फलितो दोषो धम्मो गरुतं मम. यं किञ्चिदतरं लोके विजति विविधाभूतु. रतनं धम्मसंविनत्ति तस्मादोऽपि भवन्तु मे. अकायिको अय्यपयुजना मोक्षविमुक्तो उजको मार्गो धम्मो अयं सन्तिकरूपणितं ज्ञानितं तं पन्मामि धम्मम्. संघवंदना होत आहे. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो पूजिपटिपन्नो भगवतो सावक संघो कायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामचिपन्नो भगवतो सावक संघो. यदि विचकारी पुरुषयुक्तानि अर्थपुरुष पुग्गला यस भगवतो सावक संघो. पावनीयो पावनीयो दक्षिणीयो अंजलिकरणीयो अंतरं पूजकतो लोकसापि. संघं यावजीतं पर्यन्तं शरणं गच्छामि. एच संघं अतीताच एच संघा अनागता पशुपालनाचे संघा अहं वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं संघो मे शरणं वरम्. एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. उत्तमं येन वन्देऽहं संघं द्विविधोत्तमम्. संज्ञयो फलितो दोषो संघो गमुतो मम. यं किञ्चिदतरं लोके विजति विविधाभूतु. रतनं संघसमं नत्ति तस्मादोऽपि भवन्तु मे. संघो विशुद्धो वरदक्षिणीयो असंसिद्धो सर्वमलपिहिनो गुणहीने केहि समिदति पट्टो अनाथो तं परमामि संघम्. सर्व शांतता राखा. परित्राण पाठ होत आहे. सर्वांनी हात जोडा आणि शांत चित्ताने परित्राण पाठायचं ऐकावं असं मी विनंती करतो. विपत्ती पटिविहारे सर्व संपत्ती सिद्धिया सब रोग विनाशाय भविद्विघाविदायकं. सब दुःख विनाशाय भविर्निब्बाण संतते. बन्ते अनुगम कृत्वा परितं मृतमङ्गलम्. समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता. सद्धम्म मुनिराजेश्वर सुनत सर्वमुपदम्. धम्मसवनकालो वयं वदन्ता धम्मसवनकालो वयं वदन्ता धम्मसवनकालो वयं वदन्ता. ये संता संतचित्ता तिसर एतं लोकं तरेवा भूमा भूमाच देव. गुणगहन व्यापटा सर्वकाल एते आयन्तु देव. वरदगणमे मेरुराजे वसन्तु संतो संतो सहितो मुनिवरं सूचनं सोऽस्तु मग्गसभाग्रा. सभ्येषु चक्रवालेषु यक्खा देवाज गमनो यं अम्मीकर्तं यः सर्वसम्पत्ति साधनं. सभ्यतो अनुमोदित्वा समग्रशासनयता प्रमादरहिता हन्तु अर्कासु विशेषतु. शासनच्च लोकच्च उद्भवतु सर्वदा. शासनच्च लोकच्च देवा रक्षन्तु सर्वदा. सद्य होतु सुखी सभ्य परिवार नियतनु. अनिहा सुमनावन्तु सर्वे जातेहि. राजतु वा चोरतु वा मन्यतु वा अमन्यतु वा अजिततु वा उदकतु वा पिशाचतु वा खाणकतु वा कंटकतु वा नखतु वा जनपदरोगतु वा असंगतवतु वा असंजितु वा अस्तपुरितु वा दंडहत्ति अस्तविगो न कुकुल अहिरिचिका.
मई सपदीपी अच्युतरच तुकर मैस यक्क रक्क साधी नाना भयतोवा नाना रोगतोवा नाना बदतोवा सपे आरखंग हंतु सब सुख गाता गीता है सब्बे सत्ता दुखी होंतु सब्बे होतु च खेमनो सब्बे भद्राणि पसंतु मार्गच्छी दुःखमागमा ज्ञानी भूतानि समागतानि भूमानि यावयानि अंतरिक्षे सब्बेव भूता जुम्ना भवन्तु अतोपि सत्कच्च सुनत भासितं तस्मै भूतानि साम्येत सब्बे मेतं करोत मानुषीय पजा दिवाजरत्तो च हरन्येवति तस्मान् हिमे रक्षत अपमत्ता आशीर्वाद देता होता है सर्वांनी सांगितलं भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा भूति भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा भूति भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा भूति भवन्तु ते इचितं पत्रियं त्रिपमेन्द्रं सते पुरेतु चित्तसंकल्पा चंद्र संपन्न रसोयता आयुरारोग्य संपत्ति सर्व संपत्ति निवच तत्व निब्बाण संपत्ति इमनाते समिंजतु साधु 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 बंधुओं धार्मिक विधी का कार्यक्रम ऑलमोस्ट समाप्त झालेला आहे त्यानंतर सदस्या कार्यक्रम सुरू होईल त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होईल ज्येष्ठ सभासद आहेत त्याचा सत्कार समारंभ होईल त्याच्या अंतर करण्यात येऊन हा कार्यक्रमाची समाप्ती केली जाईल